तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव मस्त. तर चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हेज पुलाव बनवूया. त्यासाठी मी काय काय घेतले बघा. वाटाणे, पनीर, टोमॅटो, गोबी, कांदा, बटाटा, शिमला मिरची, अद्रक लसूण पेस्ट. तर त्या अगोदर मी कुकरमध्ये तेल टाकलं. त्यामध्ये जो उभा चिरलेला कांदा होता तो टाकला. त्याला चांगलं गोल्डन कलर होईपर्यंत परतायचं आहे. तर कांदा चांगला परतला होता आपला, तर त्यामध्ये मी टोमॅटो टाकला. टोमॅटो पण उभ्या आकाराचा चिरून घेतलेला आहे. सेम टोमॅटो कांदा दोन्ही पण आपल्याला उभ्या आकारात चिरून घ्यायचे आहे. आणि याला पण परतून घेतला आपण छानपैकी. तर यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे शिमला मिरची. शिमला मिरचीसुद्धा उभ्या आकारात चिरून घेतलेली आहे आपण. तर याला पण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. जास्त पण नाही परतून द्यायचं, नाहीतर मग ते पूर्ण काळा होऊन जातं राईसमध्ये. त्यानंतर टाकले मी अद्रक लसूण पेस्ट. ही अद्रक लसूण पेस्ट मी घरीच बनवलेली आहे. त्यानंतर टाकायचे ग्रीन पीसचे वाटाणे. त्यानंतर टाकले एक बटाटा टाकला होता चिरून. याला पण थोडंसं हलकंसं आपण परतून घेऊया. हे चांगलं परतले गेलं आहे. तर आता यामध्ये टाकलेले आहे फ्लावर म्हणजेच गोबी. नंतर टाकलेलं आहे तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तिखट. त्यानंतर टाकलं जिरा पावडर. त्यानंतर टाकलं बिर्याणी मसाला. नंतर हे पनीर मी थोडेसे ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतले ते तेलामध्ये. तर ते टाकून दिले. तेलामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता किंवा मग मी तेल टाकून तव्यावरती ते परतून घेतलेले आहे. नंतर आपलं पाणी टाकायचं. आपण जेवढा राईस घेतला असेल त्याच्यानुसार पाणी टाकायचं. नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर वरतून कोथिंबीर टाकायची. यावर्षी 31 डिसेंबरला एकादश होती, त्यामुळे नॉनव्हेजचा प्लॅन काही जमला नाही. तर म्हटलं चला काहीतरी व्हेजच बनवूया. मग म्हटलं चला आपण आज व्हेज पुलाव बनवूया. त्यासाठी रेसिपी शेअर करत होते तुमच्यासोबत. आणि त्यानंतर आपण टाकलं यामध्ये राईस मी 30 मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. त्यामुळे त्यामधलं स्टार्च निघून जातं आणि भात मोकळा होतो. तर इथे आपला व्हेज पुलाव आता तयार झालेला आहे मस्त. बघू शकता तुम्ही छान. तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.